प्रत्येकाला जर वेळ की मला पाहिजेच आहे, मला बदल करायचाच आहे, मग त्यांना युनिव्हर्सल कुठून कुठून काहीतरी मार्गामध्ये नेतं, चांगल्या मार्गामध्ये नेतं. त्याच्यापैकी हा सोपा मार्ग आहे की हे जादूची प्रॅक्टिस करायची आपल्याला सोप्या पद्धतीने. तर माझं नाव डॉक्टर सुनीता निकम आहे. गेल्या मी 15 वर्षापासून आम्ही हेल्थमध्ये काम करतो आणि लोकांना चांगलं आरोग्य द्यायचं काम करतो. स्वतःच्या आणि आता सध्या बॉडी हिलिंग, माइंड हिलिंग याच्यावर पण मी काम करते. आणि जसं तुम्ही ऐकलं असेल स्वर विज्ञान आहे किंवा रेकी आहे, याचे असे भरपूर वेगळे कोर्स केले. कुठेतरी स्पिरिच्युअल मध्ये आणि काहीतरी चांगलं शिकायची एक सवय होती पहिल्यापासून, की आपल्याला पाहिजे पाहिजे नवीन काहीतरी शोध घेत राहतो आपण सारखं. ज्यांना बघा शिकायचं असतं ना, ते काही काही करत असतात, ते उचकत असतात, कुठेतरी शोध असतात युट्यूबवर, इकडं तिकडं काही काही शोध घेत असतात, बरोबर आहे. आणि मग हे सगळं चालू असतं आणि असंच मॅजिक मला आता सध्या मिळालं, 1 वर्षापूर्वीला आलं. मिळालं की हे मॅजिक मला आठवण आली की हे पुस्तक तर माझ्याकडे ऑलरेडी होतच. मग 2023 मध्ये आम्ही असंच एक प्रॅक्टिस चालू केली होती मॅजिक बुकची, एक 5-6 जण मिळून सकाळच्या वेळेला. आणि मग काय होतं, आपण प्रॅक्टिस करतोय, आम्ही सगळं लेसन वाईज प्रॅक्टिस करत होतो आणि मध्ये थोडं चांगलं झालं की परत आपण विसरून जातो ना. जसं आपण मॅडम म्हटलं की चला थोडंसं हे झालं की परत आपण कुठेतरी विसरून जातो. मग ते मी परत कुठेतरी विसरले. माझ्या धावपळीमध्ये म्हणा, ब्रेकडाऊन मध्ये म्हणा, ती प्रॅक्टिस हे होऊन गेली आणि आपण आपल्या कामात असं जशा लोकांमध्ये असं तसं होतं. मग ते सगळं प्रत्येक गोष्टी ग्रॅटिट्यूड करायचं वगैरे. मग परत असं काहीतरी ब्रेकडाऊन येतं, अप अँड डाऊन येतं आपल्या पैशाच्या बाबतीत म्हणा, आपल्या हेल्थच्या बाबतीत म्हणा, आपल्या मानसिकतेच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत काही ना काही आपल्याला ब्रेकडाऊन जाणवायला लागतात. मग हे ब्रेकडाऊन जाणवायला लागले की परत आपल्याला आठवतो. युनिव्हर्सल परत आपल्याला क्ल्यू पाठवायला लागतं की अरे तुला हे आहे तुझ्याकडं, तू याच्यावर स्वतःवर काम कर. मग असं हे जेव्हा मिळालं आणि हे खऱ्या अर्थाने याचा वापर कसा करायचा आणि जशी मॅजिक बुकची प्रॅक्टिस मी करायला लागले, मला कळायला लागलं की किती पटकन आपण त्याच्या अगोदर पीएमसीचे कोर्स केले, ध्यानाचे कोर्स केले, मेडिटेशनचे कोर्स केले आणि त्या कोर्समध्ये मला बरं वाटायला लागलं, छान वाटायला लागलं. पण अजून त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे मला असं वाटायला लागलं. मी ध्यान करते 1 तास, सगळं मेडिटेशन करते सकाळी उठून, पण मला आहे ना तो आनंद आणि तो हॅपीनेस काहीतरी कमतरता असल्यासारखं. म्हणजे आपण सगळं करतो ना, स्वयंपाक व्यवस्थित झालाय आपल्याला वाटतं, पण काहीतरी मीठ कमी आहे, काहीतरी तिखटपणा कमी आहे, असं आपल्याला जाणवतं प्रत्येकाला. मग मला असं जाणवलं की काहीतरी कमतरता आहे आणि आपल्याला ते भरून काढायचंय. मग मी कळालं मला मॅजिक बुक. तर हे लोक मॅजिक बुकची प्रॅक्टिस करताय. काही लोकांच्या अनुमतीचा एक कोर्स होता, 30 डेजचा कोर्स होता. तो कोर्स मी घेतला. त्याचा पुढे ऍडव्हान्स कोर्स आहे आता 6 महिन्याचा, मिलेनियर्स कोर्स म्हणून आहे. त्याची फीस आहे 9-10 हजार रुपये फीस असते, त्याची मंथली फीस भरू शकता किंवा याच्यात. मग तो तो कोर्स मी जॉईन केला आणि त्याच्यामधून मला कळालं की आपल्याला हे ऍडव्हान्स करणं गरजेचं आहे. आपण तितक्या पुरतं करतो तर आपल्याला तेवढं लक्षात राहत नाही आणि आपण जर थोडं ऍडव्हान्स मध्ये केलं की नक्कीच आपल्याला बदल होईल. आपल्याला हे आचरणातच आणायचं आपल्या आतमध्ये, म्हणजे आतमध्येच भिडवायचंय मॅजिक. मग आता आपण हे दुसऱ्यांना जर शिकवलं तर हे परत आता रिपिटेशन होणार बुकचं माझं, बरोबर आहे ना. सर जसे म्हटले की मॅडम तुम्ही शिकवता हे करता, पण मी शिकवते तेव्हा माझी पण रिव्हिजन होती, माझंही रिपिटेशन होतंय, तुमचंही होतंय. तुम्हाला हे कदाचित सुरुवातीला वाटेल हा असं काही होतं का किंवा खऱ्याच या गोष्टी. आता जे काही गोल असेल तुमचे, जे काही स्वप्न असेल त्यांच्यावर बिलीव्ह करा. सगळ्या गोष्टी, सगळे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. आणि इतरांच्या स्वप्नांना जेव्हा हातभार लावतो ना आपण, तर डेफिनेटली आपले स्वप्न पण मदत होती करायला. जसं आता आपण ह्या पुस्तकामध्ये सगळे टप्प्याटप्प्याने असे दिलेले आहे पॉइंट आणि हे पुस्तक परत एकदा जेव्हा नवीन याच्याने करतो ना, परत काहीतरी नवीन उलगडा होतो, नवीन काहीतरी आपल्याला येतं. तुम्ही जेवढ्यादा वाचताना आणि जेवढ्यादा मॅजिक बुक करताल प्रॅक्टिस, त्यावेळेस तुम्हाला नवीन काहीतरी तुमचं ओपन होणार, नवीन तुम्हाला हा पॉइंट क्लिक होणार की अरे हा हा पॉइंट तर माझ्या लक्षातच आला नाही. असे तुम्हाला वेगवेगळे पॉइंट क्लिक होणार आणि तसा तुम्ही अभ्यास करणार. आणि सगळ्यात आपल्याला ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच ह्या मॅजिक मध्ये दिलेल्या. आपल्याला चांगली हेल्थ पाहिजे, आपल्याला चांगली वेल्थ पाहिजे आणि चांगले आपल्याला रिलेशनशिप, आपले नातेवाईक वगैरे चांगले पाहिजे. ह्या 3 याच्यावरती आपले जगभरात कुठेही प्रॉब्लेम नाही, सगळे प्रॉब्लेम याच्यातच भरलेले आहेत. तर म्हणून हे जे मॅजिक बुकचे ट्रेनर आहे, जे आपल्याला आहेत, त्यांनी खूप दिवसापासून प्रॅक्टिस करतात, ते लोक हेच सांगतात की आपली जी इथे जन्म झालाय, आपण जे पृथ्वीवर आलोय, तर ते आपण म्हणजे अक्षरशः आनंदी राहण्यासाठी आलोय, चांगलं भ्रमण करण्यासाठी आलेलो. आपण एक यात्रेकरी आहे, वेगवेगळ्या देशात फिरण्यासाठी आलेलो आहे, एन्जॉय करण्यासाठी आलोय, चांगले कपडे घालण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे एक राजा राणी सारखं आयुष्य आपण जगण्यासाठी आलेलो आहे. पण ते आपण जगतोय का आता सध्या? आपला जो परमपिता आहे, जो परमेश्वर आहे, ज्याने आपल्याला जन्म घातला, त्याला असं वाटतं का यांनी पैशासाठी मरमर करावं,
यांनी कोणासाठी रडावं किंवा याला व्यवस्थित हेल्प नाही मिळावी असं त्याला किंवा परमपित्याला आपल्या कधीच वाटलेलं नाही असं. किंवा आपण ते अट्रॅक्ट करून घेतलेले आपल्या विचारातून किंवा आपल्या सिच्युएशन नुसार कुठंतरी आपण तिथे निगेटिव्हिटी टाकत आलेलो आहे. मग ही निगेटिव्हिटी जशी जशी तुमच्यामध्ये पसरल त्या त्या एरियामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. आणि मॅजिक बुक खरंच असं मनापासून आपण जर केलं आणि खरे तुम्ही सगळे चॅप्टर जर करायला लागले, तर ह्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या लेसन मध्ये एक वाक्य आहे आणि ते वाक्य मला खरंच खूप आवडलं. त्या वाक्यामध्ये लिहिलंय की तुम्ही जर थोडंसं करताल ना प्रॅक्टिस, तुमचं थोडंसं आयुष्य बदलेल. आणि तुम्ही खूप जास्त प्रॅक्टिस करायला तुमचं आयुष्य नाटकीय पद्धतीने बदलेल. मी जो व्हिडिओ लावला होता ना, त्या मॅडमनी 12 दिवसामध्ये त्यांची प्रॉपर्टी सेल केली. म्हणजे ती कितीतरी वर्षापासून त्याला काहीच व्हॅल्यू नव्हती. त्याचं काही म्हणजे हे नव्हती. तिचं 15-20 लाखात द्यायला तयार होते. त्यांनी 2 करोड मध्ये ती विकली. म्हणजे मॅजिकने ते सगळं शक्य आहे. फक्त तुमचा विश्वास असायला पाहिजे. याच्यात 3च गोष्टी आहेत, 3च स्टेप आहे. भरोसा, प्रॅक्टिस, लगातार. ह्या 3 गोष्टी कराव्या लागतात. तुम्हाला पहिले भरोसा ठेवावा लागतो, विश्वास ठेवावा लागतो. नंतर तुमची प्रॅक्टिस करावी लागते आणि ती निरंतर करावी लागते. आपण जेवण कसं करतो, श्वास कसं करतो, त्याची निरंतर प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. रोज तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. तेव्हा तुम्हाला रिझल्ट येतात आणि खूप सुंदर तुमच्या जेवढी निगेटिव्हिटी आहे तेवढे क्लीन याव्या लागतात. तर महिनाभर जो आहे तो आपल्याला आहे ना आपले हेच जमा करायला लागतं. आपले जे ग्रॅटिट्यूड आहे, जे शुक्राने आहे, जे धन्यवाद आहे, त्याचा आपल्याकडे साठा भरला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला युनिव्हर्सल वेगवेगळे क्लू दाखवायला लागतात. आजचा जो टॉपिक आहे ना, तो आपल्याला मनी मॅग्नेट आहे. तर किती लोकांना असं वाटलं की मनी मॅग्नेट बनायला पाहिजे? तुम्ही किती लोक असे बघितले आहे की ते एफर्टलेस म्हणजे ते काम करत नाही तरी पण त्यांच्याकडे पैसा येत राहतो. असे लोक बघितले तुम्ही? एफर्टलेस त्यांच्याकडे मनी येत राहतो. आणि ते कमी काम करतात, स्मार्ट काम करतात आणि त्यांच्याकडे तरी पण पैसा चांगला आहे. आणि काही-काही असे लोक आहे की दिवसभर रात्रंदिवस गड्डे घालण्याचे काम करतात, खूप हार्ड वर्क करतात, तरी पण त्यांना संध्याकाळी खायचे हे राहतात म्हणजे संध्याकाळी खायला मिळेल की नाही त्याची गॅरंटी राहत नाही. किंवा एक वेळच्या दिवसाचं त्यांना कमवतात, एक दिवसाचं कमवतात. काही लोक त्याच्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करतात, ते महिनाभराचं कमवतात. आणि काही लोक असं कमवतात, अशा ह्याच्याने ते स्वतः तर कमवतात, पण ते समाजासाठी पण खूप करतात. तुम्ही बघितलं असेल, अक्षय कुमार झाले किंवा आता हे लोक काही आहे सेलिब्रिटी किंवा ते खूप चांगला इन्कम कमवतात. देशासाठी काही प्रॉब्लेम आला तर ते 2-3 कोटी असेच देऊन टाकतात, चॅरिटी करतात. मग आपल्याला पण नाही वाटणार का असं द्यायला कोणाला पण? चॅरिटी करायला आपलं पण नाव व्हावं, आपल्यामुळं पण काही लोकांचे लग्न झाले पाहिजे, त्यांना पण खायला भेटलं पाहिजे किंवा त्यांना पण पण कधी आपल्याकडे भरपूर असलं, आपलं पोट भरलं, तेव्हा इतरांना आपली झोळी भरली पाहिजे ना पहिले. तर मग आपल्याला जर वाटतंय असं काही सिच्युएशन आली आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाची, आपल्याला असं पटकन काढून देता आले पाहिजे, "हे घ्या 2,00,000 5,00,000 तुमच्याकडे, माझ्याकडे भरपूर परमेश्वराने दिली." आता 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या सोन्याच्या दुकानामध्ये तुम्ही बघितलं असेल, त्या आजी-आजोबांना एक सोन्याची पोत 1 ग्रॅमची पोत असेल, काय असेल, त्या माणसाने एकदम असं देऊन टाकली होती. म्हणजे तेव्हा माणूस समाधानी असतो ना, तर तेव्हा इतरांची मदत अशी मनापासून करावी लागली. ती ब्लेस करून ती गोष्ट द्यावी लागली पाहिजे. पण आत्ताची कंडिशन जी आहे, भरपूर लोकं रडता कशाला? बिल भरायला, भाडं भरायला, गाडीचं पेट्रोल भरायला. मग आपण ती कंप्लेंट कशाविषयी करतो? लक्ष्मी माताविषयी करतोय. आपण त्या गोष्टीविषयी नाही करत आहे. तुमचं बिलाविषयी नाही करत. आपण आजच्या चॅप्टरमध्ये आपण तेच शिकणार आहे. तर आजचा जो आहे लेसन तो खूप खूप महत्त्वाचा आणि याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर बघा तुमच्या पैशामध्ये येणाऱ्या 30 दिवसात त्याच्या आत 30 दिवस पण लागणार नाही. त्याच्या आत तुमची म्हणजे ना काय म्हणतात त्याला, हेच समृद्धी तुमची वाढलेली असणार. तुमच्या पैशाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडून येईल नाही असं कुठूनही विचार करा. पण या मॅजिक बुकमध्ये तुम्हाला ते तुम्हाला मिळणार. तर आपण तो लेसन जाऊया. तर आधी स्वतःला म्हणा, हा चॅप्टर फक्त माझ्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. मला मनी मॅग्नेट बनायचं आहे. किती लोकं रेडी आहेत मनी मॅग्नेट बनण्यासाठी? चॅट बॉक्समध्ये थंब दाखवू शकता तुम्ही. येस. तर आपल्याला मनी मॅग्नेट बनायचं आहे. सगळ्यांना मनी मॅग्नेट बनायचं आहे. पण कसं मनी मॅग्नेट बनायचं आपल्याला? स्वतः तर कमवायचंच आहे आपल्याला, पण इतरांना पण आपल्याला मदत करता आली पाहिजे. इतरांना पण आपल्याला देता आलं पाहिजे. असं आपल्याला मनी मॅग्नेट बनायचं आहे. तर आपण याचे रूल बघणार आहोत, की मनी मॅग्नेट कसं बनलं जातं आणि कशा पद्धतीने आपण स्वतःला एक पैशाचं चुंबक बनवायचं आपल्याला. पैशाचं चुंबक. तर किती लोकांना दिसतंय, की हवेमध्ये पैशांच्या नोटा दिसताय, है ना? हवेमध्ये दिसतंय, की पैसा पैसा आहे भरपूर असं दिसतंय, राइट? तर असं मनी मॅग्नेट आपल्याला बनायला आवडेल सगळ्यांना. तर हे कसं बनायचं आहे आपण बघणार आहोत. येस. 9वा दिवस जो आहे तो पैशाचा. एकच मिनिट हां. स्क्रीन शेअरिंगला काहीतरी प्रॉब्लेम. तर पैशाचं लवचुंबक काय केल्याने आपल्याकडं पैशाचा फ्लो जो आहे तो असा छानपैकी येत राहील आणि पैसा जो आहे आपल्याकडं
आपण काम करो या न करो तशा पद्धतीने पण आपल्याकडे पैसा येत राहील. तर मग हा आपला 9वा चॅप्टर आहे, 9वा दिवस आहे. तर 9वा दिवस धन का चुंबक म्हणजे मनी मॅग्नेट, पैशाचं चुंबक. हा, कृतज्ञता केवल एक साथ जीवन में समृद्ध होता है. केवळ कृतज्ञता के साथ जीवन म्हणजे जर तुमची धन्यवाद ग्रॅटिट्यूड देण्याची भावना असेल तर तुमचं जीवन जे आहे ते समृद्ध होत असं एका चर्चच्या त्या फादरी संप्रदायाच्या ह्या लेखकांनी हे म्हटलेलं आहे. कृतज्ञता समृद्धी और शिकायत गरिबी. कृतज्ञता जी आहे म्हणजे तुम्ही जर आभार मानताय तर ती काय आहे, समृद्धी आहे. आणि शिकायत करतोय आपण तर ती गरिबी आहे. यह आपके पूरे जीवन में सर्वीय नियम है, चाहे वो आप स्वास्थ्य या नौकरी, संबंधों, धन या आपके पास जितना भी धन हो वो चाहते हैं कम क्यों ना हो, उसके लिए जितना अधिक कृतज्ञ होंगे उतनी अधिक समृद्धि मिलेगी. आप आप धन के बारे में जितनी ज्यादा शिकायत करते उतनी ज्यादा गरीब हो जाते. आता यांनी काय सांगितलं पहिल्या याच्यामध्ये, जर तुमच्याकडं शिकायत करत असाल, तुम्ही सांगत असाल पैशाविषयी सारखं तुम्ही लोकांना कंप्लेंट करत असाल तर ती तुम्हाला अजून गरिबीकडे नेणार. पण तुमच्याकडे आता कमी पण असू द्या पण तुम्ही खुश आहात, तुम्ही जर कृतज्ञ आहात जे आहे त्या भगवंताने दिलं त्यासाठी, तर तुमच्याकडे ती अजून समृद्धी वाढणार आहे. आज कृतज्ञता का जादुई अभ्यास लोगों की धन संपत्ति शिकायत के बहुत बड़े बड़े कारण हो कृतज्ञ पूर्व कार्य बदल देता है. इसमें आपकी आर्थिक परिस्थिति को बदलने की 2 गुना शक्ति है. दरअसल एक शिकायत को कम करने रहे हैं आपकी गरीबी बनाती है और इसकी जगह कृतज्ञ रखे तो दौलत की जादू आपके पास आती है. म्हणजे या जादुई अभ्यास जर केला तर आपल्याला शिकायत केली तर आपल्याला आपल्याकडचं जे आहे ते पण कमी-कमी होत जातं. पण आपल्याला जर आपली आर्थिक परिस्थिती बदलायची असेल, त्याची शक्ती जर डबल करायची असेल, तर आपल्याला त्यासाठी कृतज्ञता करावी लागणार. जी काही जादूसारखी आपल्यासाठी काम करणार आहे. अधिकतर लोग यह लगाते नहीं है, धन संपत्ति शिकायत करते हैं, लेकिन यदि उनके जीवन में धन की कमी है और अनजाने में धन के बारे में शिकायत कर रहे, असल में वो शिकायत करना वैचारिक होता है और शाब्दिक भी. हालांकि अधिकतर लोगों ने मन में कई विचारों में जागरूक नहीं होती. धन संबंधी किसी भी तरह की शिकायत, नकारात्मक, ईर्ष्यालु, चिंतातुर विचार, शब्द सचमुच गरीबी सूजन कर देता है और जाहिर सबकी बड़ी शिकायत मन में तब आती है जब पैसे देने का भुगतान करने की बात आती. आता बघा आपल्याला जेव्हा पैसे द्यायची वेळ येते तेव्हा बरेच लोकांना असं पैशाविषयी हे होतं की नाही ना, मला पैसे द्यायचे, याचे इतके द्यायचे, त्याचे तितके द्यायचे, की आपण आपल्याला एक शिकायत म्हणजे धनासंबंधी आपल्याला कमतरता किंवा शिकायत एक नको त्याची भावना आपल्याला ती निर्माण होत असते. तर ती आपण दाखवायची नाही किंवा ती करायची नाही. त्याच्यामुळे आपल्याला जागरूक होऊन पुढे काय करायचंय सांगतात याच्यामध्ये. यदि आपके बारे में पर्याप्त धन नहीं है, बिल चुकाना है, सबसे बड़ी मुश्किल चीजों के लिए एक हो सकता है. ऐसा लग सकता है बिलों के लिए धारा हमारे पास मौजूद है, धन की बहुत बड़ी बड़ी है और यदि आप आपके बिलों के बारे में शिकायत करते, दरअसल आप धन के बारे में शिकायत कर रहे और शिकायत करने के आपके पास गरीब बन रहे. म्हणजे आता आपण कधी-कधी आपण आपल्याला वाटतं आपण पैशाबद्दल थोडी बोलतोय, पण आता एवढं कसं लाईट बिल आलं, हे कसं इतकं आलं, याची ट्युशनची फीस इतकी आहे का, इतकं कुठं महाग असतो का भाजीपाला, इतकं कुठं अशा भरपूर गोष्टी आपण बोलता बोलतो, पण इनडायरेक्टली आपण पैशाविषयीच आपण निगेटिव्ह बोलत असतो. यदि आपके पास पर्याप्त धन नहीं है, आपके पास सामान्य तौर पर आखिरी चीज करेंगे वह ये अपने बिलों के लिए कृतज्ञ होना. दरअसल जीवन में अधिक धन प्राप्त करने के लिए आपको ठीक यह करना होता है. समृद्ध जीवन के लिए आपकी धन संबंधी चीजों के लिए कृतज्ञ होना चाहिए. आपके बिलों पर नॉग पीसीड के कृतज्ञ की श्रेणी नहीं आती. आपके इसका उल्टा करना चाहिए, यानी उन चीजों सेवाओं के लिए कृतज्ञ होना चाहिए आपके बिल देने के वाले लोगों से मिली. यह बहुत आसान काम है लेकिन इसका आपके जीवन में मौजूद धन पर बहुत जबरदस्त असर होगा. आप वाकई धन के चुंबक बन जाएंगे. आता आपण धनाचे चुंबक कसे बनणार? जे पण आपल्याला बिल भरायचंय, जे पण आपल्याला लाईट बिल भरतोय आपण, तर त्याचा जरा विचार पण केला पाहिजे. मोबाईलचं रिचार्ज आहे, आपल्याला असं वाटतंय की इतके काय वाढले रेट, हे काय? पण आपल्याला त्याची सेवा मिळते. महिनाभर आपण आपल्या प्रियजनांशी किती लांब असलेला तिथं बोलू शकतो. कारण पूर्वी तर पोस्टकार्ड यायचे, 15-15 दिवस वाट पाहावी लागायची. आता एका रिंगमध्ये फोन उचलतो आणि आपण त्या हालचाल विचारू शकतो. म्हणजे मोठे-मोठे कामं आपले त्या सेवामुळे आपले होत असतात. ती सेवा जी घेतो आपण त्याचंच आपण बिल भरत असतो. यदि आप बिल के लिए कृतज्ञता महसूस करना चाहते हैं तो
इस बारे में विचारों में उस सेवा के वस्तु के अपना कितना लाभ हुआ है। यदि आप मकान का किराया, होम लोन भुगतान इस बारे में कृतज्ञ है, आपके पास घर है, आप उसमें रह रहे हैं, क्योंकि यदि आप घर में आपका इकलौता तरीका होता है कि आप पैसे बचाए, उसका नगद भुगतान करें, क्योंकि यदि उधार देने वाली संस्थाएं न होती तो किराए पर रहने वाले के लिए मकान नहीं होता। ऐसी स्थिति में हमें अधिकतर लोगों सड़क पर रह रहे होते। इसलिए उधार देने वाली संस्थाएं मकान मालिक के प्रति कृतज्ञ होणे की यह संभव है। बनाया आपका मकान अपार्टमेंट आहे। आता बघा आपल्याला आपण ज्या घरात राहतो तो आपण एक तर रेंटनी असेल किंवा आपण स्वतःच घेतला असेल, आपल्याला हप्ते भरावे लागतात, होम लोन मिळतं, हे करावं लागतं, तर आपल्याला ते भरताना असं वाटतं की नाही इतका हप्ता आहे, माझा हप्ताच भरायचा आहे। खूप जणांकडे आपण कंप्लेंट करतो की माझा इतका हप्ता, तो पगारातून तर इतकी कट होती माझी, किंवा एवढं भाडं जातंय, ते वेस्टेज जातंय, पण तसं नाहीये। आपण त्याचा पुरेपूर फायदा घेतोय, आपण 30 दिवस तिथे राहतोय, आपल्याला सगळ्या फॅसिलिटी मिळत आहे, सोसायटी मिळतीये, गाडी पार्किंग मिळते, या सगळ्या सुविधा आपल्याला मिळत आहे। त्या ज्या ओनर आहे त्यांनी बांधून ठेवलंय घर त्याच्यामुळं, किंवा आपण जी घर स्वतः आपण घेतलं असेल तर ते पण आपल्याला बँकेमुळे लोन मिळालंय म्हणून आपण ते घेऊ शकलो। त्याचा जरा विचार जर आपण केला तर, नाहीतर मग असं जर झालंच नसतं तर लोकांना लवकर घरं घेणं पॉसिबल नसतं राहिलं। यदि आप गैस या बिजली का बिल भुगतान कर रहे हैं तो स्वयं को मिलने वाली गर्म ठंडी के बारे में सोचे, गर्म पानी के फव्वारे तथा इस उपकरण के बारे में भी जिसका आप सेवा बदौलत इस्तेमाल कर पाए। यदि आप फोन इंटरनेट का बिल भुगतान कर रहे हैं, कल्पना करें अगर आपको यह व्यक्ति से बातचीत करने से लंबी दूरियां तक करनी होती तो जीवन में कितना मुश्किल होता। इसके बारे में सोचे, आप फोन कंप्यूटर बदौलत कितना परिजनों से बात कर सकते, ईमेल है भेज सकते हैं, या सर्विस प्रोडक्ट बदौलत इंटरनेट तुरंत जानकारी पा सकते हैं। ये सारी उल्लेखनीय सेवाएं उंगलियों पर है, इसलिए कृतज्ञ है आज, और इस बात के लिए भी कृतज्ञ है कंपनियों के लिए इतना भरोसा करती है, आप भुगतान करने से पहिले आपकी सेवाएं प्रदान करता। आता बघा आपण या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, आपण कितीतरी गोष्टी उपभोगत असतो। आपल्याला लाईट बिल भरायचंय, मग लाईट बिल भरतो आपण की इतकं कसं बिल आलं, इतकं लाईट बिल काय आलं आपल्याला, आपण तो विचार करतो, पण आपल्याला थंड पाणी मिळतंय, गरम पाणी मिळतंय, आपल्याला गिझर मिळतंय, आपण एसी लावू शकतो, ह्या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला लाईट मुळे मिळतात। आज लाईट जर गेली, मोबाईल चार्जर करायचा, आपल्याला चार्जिंग करायचं, तर ते सुद्धा आपल्याला लाईट लागत असते। मग आपण इतके फॅसिलिटी, आज एखादा फॉर्म भरायचा आपण पटकन भरतो, पूर्वीला किती जणांनी आठवलंय की त्यांना लाईट बिल भरायला रांगेत उभं राहावं लागायचं, माहितीये सगळ्यांना। रांगेत रांग बघितलेली, मग तिथं किती वेळ लागायचा, किती आपण इरिटेट व्हायचो। ते आता मोबाईलच्या एका बटनावर तुमचं लाईट बिल झालंय। रिचार्ज करायचं असेल तरी आपल्याला बाहेर जावं लागायचं, आता हे सगळं करावं लागत नाही, कारण आपलं तेवढं जीवन सोपं झालेलं आहे आणि तेवढे आपल्याला फॅसिलिटी मिळतात। जरी आपण त्याचा खूप पैसा भरतोय तरी आपल्याला फॅसिलिटी पण तेवढ्याच क्विक आहे। जब मैंने कृतज्ञता की अंगूठी शक्ति महसूस किया था, तब से कोई बिल चुकाते समय मैं ऊपर जादुई शब्द धन्यवाद का भुगतान हुआ लिख देती हूँ और एक बिल नहीं छोड़ती हूँ। शुरुआत में मेरे पास बिल चुकाने के लिए पैसे नहीं थे, तब कृतज्ञता जादुई की शक्ति का इस्तेमाल कर रही थी और बिल के पीछे लिख देती थी, मैंने पैसे के लिए धन्यवाद। फिर जब मैंने पास चुकाने के पैसे आ जाते थे तो जोड़ देती थी, धन्यवाद भुगतान हुआ। आता ही जी रोंडा आहे ही काय करत होती, हिच्याकडं तिला माहित नव्हतं, अगोदर तिला माहिती झालं तेव्हा ती काय करायची, ते जे पण बिल आपण भरलोय, आता तुम्ही अशातलं कोणते बिल भरलेले असेल ते बिल तुम्ही घेऊ शकता। कुठलंही तुम्ही लाईट बिल भरलं असेल किंवा ऑनलाईन भरलं असेल तर आपण पेनाने याच्यावर लिहू शकतो। तर बिल भरल्यानंतर त्याला म्हणायचं की थँक यू फॉर मनी, म्हणजे थँक यू फॉर पेड, भुगतान केलंय मी, त्याचं भरलंय पैसे, थँक यू फॉर पेड, किंवा मी बिल भरल्याबद्दल पैशासाठी मी आभारी आहे, असं तुमच्या साध्या सोप्या भाषेत पण लिहू शकता। पण एखादा बिल आहे तुम्हाला आता भरायचंय 10 तारखेला, त्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही, त्यासाठी पण तुम्ही लिहू शकता की पैशासाठी धन्यवाद, ह्या आता आलेलं नाहीये पण येणाऱ्या पैशासाठी धन्यवाद, कारण ते तर भरायचंच आहे, कुठूनही कसंही भरायचंच आहे। मग त्याच्यासाठी अगोदरच त्या पैशासाठी जर धन्यवाद दिलं तर तुमच्याकडे ते पैसे कुठून पण येणार। आज आप भी करने के लिए जा रहे, बिल अपने तक नहीं चुकाए, उसके लिए कृतज्ञता जादुई शक्ति का इस्तेमाल करते हुए उन पर लिख दे, धन के लिए धन्यवाद, और फिर बिल चुकाने से पैसे होने पर कृतज्ञता महसूस करें, चाहे वो आपके पास पैसे हो या नहीं हो। यदि आप अधिकतर बिल ऑनलाइन चुका पाते हैं तो ऑनलाइन बिल मिलने पर उसके ईमेल फॉरवर्ड कर सकते हैं, विषय वाले स्थान पर बड़े बड़े अक्षरों में पैसे के लिए धन्यवाद।
आता बघा, आपल्याला एखाद्या मुलाची फीस भरायची असेल, तुमच्या ट्युशनची फीस भरायची असेल, आता सध्या तुमच्याकडे पैसे नाहीये, तर पण तरी पण तुम्ही लिहायचं आहे की त्या पैशासाठी, समजा फीस असेल तुमच्या महिन्याची 10,200, तर माझ्या मुलाची 10,200 ह्या फीस साठी, पैशासाठी धन्यवाद. ते पैसे तुमच्याकडे आता नाहीये, पण कुठेतरी आहे, त्या ब्रह्मांडामध्ये ते पैसे आहेत. तर मग त्या पैशासाठी तुम्हाला अगोदरच ग्रॅटिट्यूड करायचं आणि धन्यवाद करायचंय. अब अतीत में चुकाए गए बिल 10 बिल खोजे और यह सामने जादुई शब्द लिख दे, धन्यवाद भुगतान हुआ। जब आप भुगतान के लिए हुए बिल पर यह इमारत लिखे, अधिकतम कृतज्ञता महसूस करें, आपके पास बिल चुकाने के लिए पैसे था। भुगतान के लिए और बिलों के लिए जितनी अधिक कृतज्ञता दोहराएंगे, उतना ही अधिक धन जादू के आपके पास चुंबक की तरह आएगा. मग आपल्याला काय करायचं आता सध्या, आपले 10 बिलं शोधायची. जे पण तुमचे 10 बिलं असतील सध्या, किंवा तुमच्याकडे ऑनलाईन असेल, बिल नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही ते ऑनलाईन मध्ये तुमचे तसे बिल तुम्ही डायरीवर लिहू शकता. लाईट बिल आहे, फोन बिल आहे, रिचार्ज आहे, वायफायचे रिचार्ज आहे, कामवाली बाईचे पैसे आहे, असे तुम्ही 10 लोकांचे लिहू शकता. जे दिलेले, ऑलरेडी जे दिले, त्याला काय म्हणायचं, थँक्यू फॉर मनी, दिल्याबद्दल म्हणायचं की माझ्याकडे पैसे असण्यासाठी धन्यवाद लक्ष्मी माता. जे काही तुम्ही मानता तसं तुम्ही लिहू शकता, थँक्यू फॉर मनी. आणि ज्या पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, तर त्याच्यासाठी पण म्हणायचंय की येणाऱ्या त्या पैशासाठी धन्यवाद. तर पैसे द्यायचे, मला हे पैसे इथे द्यायचे, त्याच्यासाठी धन्यवाद. म्हणजे ऑलरेडी अगोदर पण आपण त्याला धन्यवाद द्यायचे. त्यानंतर आपण काय करायचंय, आपल्या बिल जो देतोय आपण, ज्याला पण बिल देतोय आपण, किराणा भरायला गेलो, सामान घेतोय, तिथं आपण एक ग्रेटफुल बिल देताना आपली फीलिंग एक ग्रेटफुल ची राहिली पाहिजे. जिस धन आज के बाद यह नियामत आदत डाल दे, जब आप किसी बिल का भुगतान करें तो बेहतर सेवाओं के संक्षिप्त में सेवा को सोचे, जो आप बिल मिली है उस बिल के जादुई शब्द धन्यवाद भुगतान किया लिख दीजिए. आप यदि बिल चुकाने के लिए पैसे नहीं है, कृतज्ञ जादुई शक्ति का इस्तेमाल करें और पैसे के लिए धन्यवाद लिखे तथा महसूस करें, आप मानो धन्यवाद इसलिए दे रहे क्योंकि आपके पास बिल चुकाने के लिए धन है. म्हणजे तुम्हाला देताना ते फीलिंग, चांगल्या फीलिंगने ते पैसे द्यायचे आहे. जिस धन आप भुगतान कर रहे हैं उसका कृतज्ञता महसूस करने के लिए अधिक धन के लिए मिलना सुनिश्चित होता है. कृतज्ञता आप धन से जुड़ी है, चुंबकीय स्वर्गीय धागे जैसी होती, इसलिए आप जैसा भी भुगतान कर रहे हो, पैसा हमेशा चुंबकीय लौट रहा, कहीं इस बार सामान्य मात्रा में 10 गुना, कहीं बार 100 गुना समृद्धि पाते हैं. वह इस बात के नहीं आप कितना भी अधिक धन लेते हैं, बल्कि तय हो जाता है अधिकतम कृतज्ञ देते. $50 का बिल चुकाते हुए समय आप कितनी अधिक कृतज्ञता रख रहे हैं, आपके बदले सैकड़ों डॉलर मिल जाएगी. म्हणजे एक 500 रुपयाचे जरी आपण बिल भरतोय ना, तर ते बिल भरताना तुम्हाला ते थँक्यू करायचंय की वाव, माझ्याकडे 500 रुपये आहे, हे बिल भरण्यासाठी मी कॅपेबल आहे. म्हणजे तुम्हाला त्यासाठी थँक्यू म्हणायचंय आणि त्या चांगल्या फिलिंगने, ते चांगल्या भावनेने ते पैसे द्यायचे, की जिथं पण जाशील हे पैसे चांगले जावं आणि त्यांचं काम करून माझ्याकडे परत या, असं पण तुम्ही म्हणू शकता. त्याला चांगलं प्रेम देऊन तुम्ही पाठवू शकता. मग जादुई अभ्यासक्रम 9, धन का चुंबक. अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे आप कृतज्ञ क्यों है. आपले जसे रोज 10 ग्रॅटिट्यूड आपण लिहायचे, रोज नवीन नवीन शोधायचे आणि ते लिहायचे. आपके पास जो भी बिना चुकाया हुआ बिल उन्होंने लेकर कृतज्ञता का जादुई शक्ति का इस्तेमाल करें और हर दिन सामने लिखे, धन के लिए धन्यवाद, चाहे वो आपके पास हो या ना हो. बिल चुकाने के पैसा लायक होने के लिए कृतज्ञता महसूस करें. आपके अतीत में 10 बिल चुनिए, उससे लेकर सामने जादुई शब्द रखिए, धन्यवाद धन्यवाद लिख दीजिए. सचमुच कृतज्ञता का महसूस कीजिए, आपके पास बिल चुकाने के लिए पैसे थे. आज रात सोने से ठीक पहले जादुई पत्थर हाथ में थामे और दिन भर में अच्छी घटनाओं को याद करें और उसे अच्छा महसूस करें. मग काय करायचंय आपल्याला, आपले 10 बिल, किंवा आता नवीन मंथ चालू झालाय, बरोबर आहे, नवीन मंथ चालू झाला म्हणजे आपल्याला द्यायचंच असतं सगळ्यांचं. त्याच्यात दूधवाला आहे, तुमचा पेपरवाला आहे, कामवाली बाई आहे, लाईट बिल आहे, वायफाय आहे, असे 10 तरी इझिली होऊन जातात. ऑलरेडी तुम्ही दिले असेल तर ते सगळे जमा करायचे, किंवा तुमच्याकडे नसेल, ऑनलाईन तुमच्याकडे असेल तर मग ते लिहून काढायचे. आता समजा फॉर एक्झाम्पल वायफाय आपण ऑनलाईन रिचार्ज केलं, मग वायफायचे मी हे 1000 रुपये पेड केले, थँक्यू फॉर पेड, हा, किंवा मी बिल भरल्याबद्दल त्या पैशासाठी आभारी आहे. मग असे तुमचे 10 गोष्टी शोधायच्या आहे. किंवा आपण मार्केटला गेलो, एखादं तुम्ही सामान, ग्रोसरी आणली, काही आणली, तर त्या बिलावर पण काय लिहायचंय, तुम्ही त्या बिलावर डायरेक्ट लिहू शकता, थँक्यू फॉर पेड.
अशी जर तुमच्याकडे बिलं असेल तर 10 बिलं तुम्ही थँक्यू म्हणून ते तुमच्या जवळ ठेवू शकता. कारण मला हे देण्यासाठी, खर्च करण्यासाठी कमीत कमी माझ्याकडे पैसे आहेत, असं तुम्ही त्या बिलावर लिहू शकता. नंतर काय करायचंय, की ऑलरेडी जे पैसे बिल आपल्याकडे दिलेले नाहीये किंवा आपल्याकडे आता सध्या त्याचे पैसे नाहीयेत, अशा अशा बिलांना पण घ्यायचं, ते लिहायचंय. ह्या महिन्यात तुम्हाला जे द्यायचे किंवा पुढच्या महिन्यात तुम्हाला द्यायचे असेल, बीसीचे पैसे द्यायचे, पण आता सध्या तुमच्याकडे पैसे नाहीत, 10 तारखेला द्यायचे, बरोबर आहे? मग तोपर्यंत तुमचे पैसे तुमच्याकडे जमा झाले पाहिजे. मग तुम्ही काय लिहायचं आहे, थँक त्या पैशासाठी आपल्याला थँक लिहायचं ऑलरेडी. मग ते पैसे आलेले आज समजायचं, कुठून कुठं कुठं आहे ते पैसे आणि मला मिळणार आहे. म्हणून आपण ते त्याच्यासाठी लिहायचं, थँक फॉर मनी. सोपं आहे ना? आणि हे जर प्रॅक्टिस केलं आपण आणि जेव्हा-जेव्हा आपण पैसे देतो ना, कोणाला पण पैसे देतो आपण एखाद्याला, फ्रुट्स घेतले, हे घेतले, तुम्ही आधी जो काही तुमचा भाव करायचा आहे, तो आधी करून घ्या. म्हणजे तुम्हाला बार्गेनिंग करायची आहे, किती रुपये किलो देते त्या अगोदर करून द्या. पण जेव्हा पैसे देतो ना, तेव्हा पैसे एका चांगल्या ॲटिट्यूडनं द्या, ग्रेटफुलनं द्या. ते मनीचे व्हायब्रेशन तुमच्या हातात जातांनी असे द्या, की याला समोरच्याकडे जाऊन त्याला पण समृद्धी मिळो, चांगलं त्याच्यामध्ये त्याचे मुलं चांगले, त्यांना पण खायला-प्यायला मिळो, हा पैसा चांगल्या सत्कर्मासाठी उपयोगी पडो, असं म्हणून तो पैसा द्यायचा आहे देताना. नाहीतर मग हां, हे काय एवढं महागच आहे, ते काय तेवढं महागच आहे, अशा भावनेने पैसे द्यायचे नाही. आलं लक्षात सगळ्यांना? तर आपण ही एक सवय लावून घेतली, की हा पैसा देताना आपण त्याला व्हायब्रेशन सोडत राहिलो, की एकदम छान प्रकारे तो पैसा तुमच्याकडं तिने सांगितले रोंडाने ₹500 जरी आपण भरतोय, त्याला चांगलं ग्रेस करून, करून पाठवतोय, तर ते आपल्याकडे ₹5,000 5,00,000 बनून येणार आहे तेच पैसे, मल्टिपल होऊन येणार आहे. पण जेव्हा आपण कंप्लेंट करतोय, की या काय इतकं महाग झालंय, टमाटे इतके, आपण कधी-कधी ना आपली भावना नसते तशी, पण उगाचच आपण बोलता-बोलता बोलत असतो. मी पण बोलायची अशी, मलाही माहीत नव्हतं तेव्हा. मी पण म्हणायचे, की "किती महाग झाले टमाटे, कांदे महाग झाले." कधीतरी आपण त्याच्यावर चर्चा होती, की "कांदे किती महाग झाले. बापरे! कांदे तुम्ही हे करायचे." पण आपण कधीतरी खूप स्वस्त पण घेतले. कधी आपल्याला कोण नातेवाईकांनी पण दिली आहे तीच गोष्ट किंवा आपण आपण घेऊ शकतो ना ती गोष्ट. असं काही नाही की आपण घेऊ शकत नाही. मग अशा भरपूर गोष्टी आहे, की आपण कळत-नकळत म्हणतो, "किती महाग झाले, फोनचे रेट किती महाग झाले." असं बोलता-बोलता आपण बोलत असतो. मग त्या कुठेतरी आपण पैशासाठी निगेटिव्हिटी केली आहे, पैशासाठी आपण कंप्लेंट केलेली आहे. त्यासाठी आपल्याला ते ग्रॅटिट्यूड वाढवायची. मग हा लॉ काय आहे, आपण एक जर कंप्लेंट केली असेल, कधी आपल्या आयुष्यात, तर आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये 10 ग्रॅटिट्यूड करावं लागतं, 10 धन्यवाद करावं लागतं. तेव्हा त्या मागच्या कंप्लेंट ज्या आहे, त्या आपल्या पुसत जातात. मग आपल्याला मागच्या कंप्लेंट पण कमी करायच्या आहे आणि आत्ताचे सध्या जे आहे, ते पण आपल्याला वाढवायचे. मग किती जणांना असं वाटतं, की आपण हां, ही प्रॅक्टिस चांगली केली, की नक्की मला चेंज होणार माझ्या ह्याच्यामध्ये, स्वतःमध्ये चेंज होणार, माझ्या पैशाच्या ह्याच्यामध्ये चेंज होणार. मग आपल्याला याच्यानंतर हा शब्द कधीही म्हणायचा नाही, की माझ्याकडे पैसे नाही. भरपूर जण बोलता-बोलता बोलतात. कोणाला दुसरे उसने द्यायचे असेल, माझ्याकडे पैसे नाही. अरे ते आपल्याकडे ₹1 तरी आहे ना? आहे ना? असं कधी होतं का आपल्याकडे ₹1 म्हणजे आपण जसं जन्माला येतो, आपण कमवत पण नव्हतो किंवा आपल्याला कधी ना कधी आपण जे आहे, तर आपल्याला पैशाने कधीही साथ सोडलेली नाही. भलेही कमी असेल, जास्त असेल, कोणाकडे उसनं असेल, कर्जबाजारी असेल, कोणाकडनं घेतली, पण त्याने आपली साथ सोडलेली नाही. जे काही आपल्याला खायला झोपायला मिळालेलं आहे, जे आपण बेडवर झोपतो, ते सगळं पैशाने आलेलं आहे. विचार करा जरा, आजूबाजूला सगळ्या वस्तू बघा तुमच्या. ते सगळं पैशाने आलं. आज पाणी सुद्धा फिल्टर लावलेलं आहे, ते सुद्धा पैशाने आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ती नीड आहे ती पैशामुळेच होतं. आपण कळत-नकळत हां, हे काय पैशावाले लोकं असेच असतात. मोठ्या लोकांचे कामं आहे किंवा जास्त पैसा असा असतो. हे कळत-नकळत आपण काय करतोय, पैशाला निगेटिव्ह व्हायब्रेशन जोडतोय. पैशाबद्दल आपण निगेटिव्ह बोलतोय. जेणेकरून आपल्याला कळत नाही की आपण ते कंप्लेंट करतोय आणि त्याचा त्रास, त्याची जी कमतरता आहे ती आपल्यालाच होणार आहे. मग बऱ्याच वेळेस आपण ते कळत-नकळत केलं असतं, जाणीवपूर्वक केलेलं असतं. मग आपल्याला जाणीव ठेवून ही गोष्ट करायची आहे, की नाही करायचंय, की बघा किती लहानपणापासून आपण किती कपडे घातले हो तुम्ही? त्याची मोजमाप आहे. लहानपणापासून जसं जन्माला आलो आपल्याला किती ड्रेस घातले असतील. जेवढ्या वर्षाचे आपण आहे त्याच्यापेक्षा जास्त ड्रेस घातलेले असतील. एका वर्षात 10 जरी पकडले तुम्ही, आज तुम्ही किती वर्षाचे इंटू 10 करा. मी फक्त वापरायचे असे पकडले तुमच्या घरात कपाटात ठेवलेले साड्या वगैरे हे नाही. कमीत कमी जरी आपण एका माणसाला 10 जरी सामान्य फॅमिली असं 10 तरी ड्रेस मिळतात. आहे ना आता. आजकाल तर कधी सणाला राहिलं नाही. 10 जरी पकडले आपण तर 10 वर्षाचेच किती 100च्या वर होतात. आहे ना? मग इतके सगळे ड्रेस आपल्याला लहानपणापासून मिळालेले, इतकं सगळं काय-काय आपण स्वादिष्ट पक्वान्न ज्याने त्या वस्तू आपण खाल्लेल्या आहे, ह्या सगळ्या आपल्याला भले तुमच्या किंवा माझ्या पैशाने ते नाही मिळालेलं आहे, पण कुणाच्या ना कुणाचा पैसा त्याच्यात लागलेला आहे.
कुणाच्या न कुणाच्या पैशाने आपण ते एन्जॉय, कधी पार्टीला गेलो असेल, कधी बर्थडे पार्टी आहे, कधी हॉटेलिंग मध्ये गेलो असेल, तिथं आपण एन्जॉय केला असेल, कधी कोणाच्या लग्नामध्ये गेलो असेल, तिथं आपण ते पदार्थ खाल्ले असेल. म्हणजे इनडायरेक्टली आपण कुठून तरी हा पैशामुळे सगळा एन्जॉय केलेला आहे, आपल्याला तो मिळालेला आहे. मग त्याच्यासाठी ग्रेटफुल व्हायची जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पहिल्यापासून, की मला ह्या गोष्टी, काही लोकांना हा भावाने ते घेतलं ना, मग काहीतरी होतं, त्यांनी कुठं घेऊन गेला फिरायला, त्यांनी खर्च केला, मग सहज आपण ते म्हणता म्हणता म्हणतो हा त्यांनी घेऊन गेलं. पण आपण त्याच्याबद्दल खरंच इतकं ग्रेटफुल राहतो का? खरंच मनापासून असं वाटतं का आपल्याला, की नाही थँक्यू, इतकं छान आपल्याला मिळालंय, की ह्या ह्या पैशामुळे कोणाचाही पैसा लागला की आपल्याला त्याला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. जास्त मग आपल्याला ही प्रॅक्टिस लगातार करायची. तर नॉर्मल तर सगळ्यांकडे 10 बिलं आहेच, असतातच किंवा नसले तर तुम्ही ते वहीमध्ये लिहून काढायचे. मी पण जशी प्रॅक्टिस सुरू